मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नीनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर मस्साजोग पासून बीडसह अख्ख्या राज्यभरात खळबळ उडाली होती। राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता। बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड आता समोर आली आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी अखेर उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गावकऱ्यांच्या आग्रहामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। त्या नेमकं काय म्हणाल्या तेही एकदा ऐका। आमच्या सगळ्यांच्या इच्छेसाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। अण्णांनी पण जोपर्यंत होते तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत गावकऱ्यासाठी जनतेसाठीच त्यांनी हे जीवन गमावलेलं आहे त्यांचं। आणि मी पण जोपर्यंत होईल तोपर्यंत गावाने इच्छा दाखवलेली आहे त्यांची पूर्ण सेवा करेन। काय अण्णांचं काय काम आहे की तुम्हाला येत्या काळात करायचं गावाच्या विकासासाठी? अण्णाचे भरपूर तसे स्वप्न आहेत, जेवढे माझ्याच्याने होईल तेवढे मी करेन पूर्ण। आज सबंध गावकरी तुमच्यासोबत या ठिकाणी अर्ज भरायला आले, काय भावना आहे म्हणजे सर्व ह्या गावकऱ्यांच्या लढ्यामुळेच आम्ही ह्यात उतरले। तोपर्यंत आमची इच्छा पण नव्हती ह्याच्यात उतरायची, पण सर्वसामान्य जनतेची न्याय गावकऱ्याच्या इच्छेमुळेच आम्ही ह्यात उतरलेलो आहोत। एकीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय प्रयत्न करत होते, मात्र कुठेतरी ही निवडणूक जी आहे उमेदवार देखील अर्ज दाखल करणार। मग अशी म्हणलं तसं हा प्रत्येकाला लोकशाही आहे, ज्याच्या आपल्या आपल्या मनाच्या इच्छेनुसार करते। शेवटच्या क्षणापर्यंत गावची सेवा करणार असल्याचं यावेळी अश्विनी देशमुख यांनी सांगितलं। गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही निवडणुकीत उतरलो असून ही आमची वैयक्तिक इच्छा नव्हती असं देखील त्या म्हणाल्या। 7 ते 13 एप्रिल या दरम्यान मस्साजोगमध्ये निवडणुकीसाठी अर्ज भरले जाणार आहेत, तर 15 एप्रिलला या अर्जाची छाननी केली जाणार आहे। 17 एप्रिलला अर्ज मागे घेण्याची मुदत असेल, तर 28 एप्रिलला मतदान होणार आहे। 29 एप्रिलला निकाल लागणार आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्षाचा कालावधी उलटला असून त्यांचे आरोपी सध्या तुरुंगात आहेत। संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। आता संतोष देशमुख यांच्यानंतर मस्साजोगची निवडणूक पार पडणार आहे आणि याच सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याच्यामुळे मस्साजोगची ही निवडणूक नेमकी कशी रंगते, मस्साजोगचा नवा सरपंच आता अश्विनी देशमुख होतील का, या सगळ्या घडामोडींवर आमची नजर असणार आहे। तुम्हाला सगळ्यांवर काय वाटतं, तुमच्या बद्दलची मतं नेमकी काय कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।